हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मला खूप दिवसांपासून माझे फ्रेंड्स विचारत होते की तू काय लावतो स्किनला, म्हणजे तुझे शूट असतात तर तू कशी केअर करतो. तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच दाखवणार आहे. चला मग. आता वॉक कंप्लीट झाला आहे, चला घरी. आता आपण घेतो वाटी, त्याच्यामध्ये टाकतो थोडंसं बेसनाचं पीठ. 1 चमचे पीठ टाकले. त्याच्यानंतर थोडेसे टाकतो हळद आणि त्याच्यानंतर कच्चं दूध. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे. ते पूर्ण अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. ओके. आता जी पेस्ट झालेली आहे ती आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती लावायची आहे. येस. हे लावल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटणार आहे, कारण की तुमचा चेहरा खूप ग्लो करणार आहे आणि जी काही टॅनिंग असणार आहे फेसवरती ती पूर्णपणे रिमूव्ह होणार आहे. तर हे सगळं लावणार आहे आपण आता आपल्या चेहऱ्याला. डोळ्यांच्या खाली पण लावायचं आहे. पूर्ण फेस कव्हर करायचं आपल्याला. तर अशा प्रकारे पूर्णपणे आपण आपल्या फेसला ते लावून घेतलंय. येस. तर गाईज हे लावून झालेलं आहे. आता वाटी ठेवून टाकायची आपल्याला आणि वाट बघायची आता आपल्याला ते कधी सुकतंय. आता ते जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत मी फोनमध्ये किडे करतोय आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर मी एक फोन करणार आहे माझ्या फ्रेंडला. त्याची मी गप्पा मारते, हाय हॅलो हे ते काय 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 काय, कारण की ते वाळायला थोडा वेळ लागतो. मग मी बघितलं लेफ्ट राईट जरा वाढलंय का माझा चेहरा. मग त्याच्यानंतर बोर झालो म्हणून फोन कट केला. आता माझा चेहरा पूर्णपणे सुकलेला आहे. आता मी चाललो वॉश करायला. गाईज वॉश केल्यानंतर माझा चेहरा बघा. आता तुम्हाला घ्यायचा आहे कॉटनचा टॉवेल आणि त्याच्यानंतर थोडं थोडं टॅप करायचं आपल्या चेहऱ्यावरती. रफ नाही करायचं, तुम्हाला टॅप करायचं आहे, हेही लक्षात ठेवा, कारण की खूप जण रफ करतात. तर रफ नका करूच जाऊ, कारण की तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. तर हा आहे माझा फायनल लुक. आता हँडसम दिसते ती गोष्ट वेगळी आहे, पण आता ऐका. तर आपण इथं घेतोय ओशे हर्बल्सचं SPF. त्याच्यानंतर ते थोडं आपल्या हातावरती घ्यायचे आणि आपल्या स्किनवर अप्लाय करायचे. तुमच्या नाकावरती, तुमच्या फोरहेडवरती आणि रफ करून पूर्णपणे आपल्या स्किनला लावायचं आहे ते. पूर्णपणे लावून घ्यायचे. तर गाईज हा आहे माझा फायनल लुक. तर तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका.